नमस्कार. कधी तुमच्याबरोबर असं झालंय का की तुम्ही निघालात दुसऱ्या जागेवर जायला आणि तुम्ही पोचलात दुसऱ्याच ठिकाणी? माझ्याबरोबर तर नेहमी असंच होतं. तुम्ही जर मला पहिल्यापासून बघत आला असाल तर तुम्ही पाहिलं असेल की आता पण माझं दिल्लीचं तिकीट बुक होतं, मला राजस्थानला जायचं होतं, काही पर्टिक्युलर काम होतं, पण बिकॉज ऑफ सो अँड सो रिझन ते कॅन्सल झालं काम. आणि माझं दिल्लीचं तिकीट ऑलरेडी बुक होतं. माझं डिसाईड झालं की चला मग मला नीमकरोली बाबाला खूप दिवसापासून जायचं होतं. खूप रील बघत होते, सारखे पॉडकास्ट बघत होते, सारखं तिकडचे चमत्कार आहे ना सारखे 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 माझ्या समोर येत होते. तर इट इंडिकेट की काहीतरी आहे कनेक्शन आणि मला बोलवलं जात आहे असं मला वाटलं. अचानक हे होणं, राजस्थानचं प्लॅन कॅन्सल होणं आणि हे प्लॅन बनणं सडनली विदाऊट एनी म्हणजे ना प्लॅनिंग, मी हे डिसाईड केलं की चला ठीक आहे, बाबाचंच बोलवणं आलंय, आता पुढचं तेच बघतील जे करायचंय ते. आणि मी निघाले आणि पोचलो आम्ही रात्री उशिरा थोडंसं आणि मॉर्निंगला दर्शन करायचं ठरलं. दर्शन करायला मी एकदम तयार होते, मी तयारीनीच गेले होते. एक हनुमान चालीसा आपल्यासोबत ठेवलेला, माझी माला आहे जाप करायची ती माझ्यासोबत ठेवलेली आणि एकदम रेडी टू गो अशा टाईपचे होते मी. आणि डिसाईड झालं, गेलो. खूप एक्साइटमेंट आणि मनामध्ये असं धाकधूक का होत होती मला समजत नव्हतं, पण एक एक्साइटमेंट लेवल खूप वेगळ्या लेवलची होती, कळत नव्हतं का. सो फायनली आम्ही पोचलो तिकडे. जसं तिकडच्या त्या पांढऱ्या संगमरवरच्या फरशीवरती पाय ठेवला ना, तो एक्सपिरियन्स म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही तुम्हाला. इतकं अमेझिंग, इतकं डिवाइन एक्सपिरियन्स होता तो. आणि इन्स्टंटली माझ्या ना डोक्यात बरंच काही चालू होतं, बाकीच्या गोष्टी पण, हे कॅन्सल झालं, अजून हे होतंय ते होतंय, अजून बरेच हॉटस्पॉट चालू होतं, जसं नॉर्मल चालतं. ओव्हर थिंकिंग सगळ्यांच्या डोक्यात असतं. आणि सडनली तिथे पाय ठेवताच एकदम शांत असं वाटलं, जसं आतून कोणीतरी ना सगळ्या गोष्टी ओढून घेत आहे ना, शोषून घेत आहे. आणि मी एकदम हळूहळू हळूहळू रिकामी होत चालली आहे, अक्षरशः आतून रिकामी होत चालली आहे असं फील व्हायला लागलं मला. एक एक पावलंच असं पुढे चालले होते. सुरुवात अशी ना वेगळ्या वेगळ्या मंदिरापासून आहे. राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि रामजीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे. असं करत 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 आपण पुढे 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 जातो आणि मग बाबाचं मंदिर आहे तिकडे. मंदिरामध्ये मूर्ती आहे त्यांची. आणि आम्ही गेलो, जसं 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 एक एक पाऊल पुढे चाललंय रिकामा होत जातो आपण. आणि बाबाच्या मूर्तीच्या समोर जाऊन उभी राहिले मी, तर असं वाटलं की ते एकदम डोळ्यात बघतायत तुमच्या. इतकी जागृत मूर्ती आहे. तिकडे फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे मला फोटो वगैरे नाही काढता आला. मंदिराच्या आतला कुठेही फोटो नाही आहे, मला वाटतं गुगलला पण मला दिसला नाही फोटो. पण खूप अमेझिंग मूर्ती आहे ती. आणि असं वाटतं डायरेक्ट ते डोळ्यात बघतायत तुमच्या. 2 मिनिटं उभी होते तिकडे एकदम मागे कोपऱ्यात सरकून हात जोडून. मला समजत नव्हतं काय, पण एकदम रिकामी, एकदम ब्लँक झालेले मी. आणि फक्त उभं राहून बघत होते त्यांच्या डोळ्यामध्ये. आणि आय एम जस्ट फिलिंग की काहीतरी रिकामं होतं आणि काहीतरी भरते. म्हणजे अनएक्सप्लेन करणारी शांती नसते का आतून, असं वाटलं. हळूहळू हळूहळू त्याने मी भरत चाललंय, वेगळ्याच शांतीने मी रिचार्ज होत चाललंय अशा टाईपचं मला फील झालं. तेवढ्यात मग पोलीसवाले, अरे चला चला निघा निघा मॅडम, असं थांबू नका. मग बाकी लोक थांबतील. हालाकी जास्त गर्दी नव्हती, कारण ऑफ सीझन होता, पाऊस चालू होता, लोक नव्हतीच जास्त, 10-15 लोक होती. त्यात पण त्यांना काय सवयच आहे ना की चला 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 निघा निघा निघा, जास्त वेळ थांबू देत नाहीत तिकडे. मग नंतर निघालो. मी हनुमान चालीसा तर घेऊन गेलेले. मग मी एक हनुमान चालीसा केला. तिकडे एक बुक स्टॉल आहे, त्याच्या साईडला उभं राहून तिकडे हनुमान चालीसाचा जाप केला. आणि नंतर मग मन असं ना अतृप्त होतं, अजून भरलं नव्हतं. असं वाटलं यार अजून एकदा दर्शन करावं. मग आम्ही परत त्या गेटनी परत, म्हणजे तिकडचं असं सिस्टम होतं की तुम्ही एंटर करता, दर्शन करता आणि एक्झिट डायरेक्ट गेट लागतं, अधूनमधून असं घुसता येत नाही कुठे. तर तसं करून आम्ही आउट गेटला आलो. आउट गेटला आल्यानंतर जसं मी पार करत होते गेट वरती, मी पाहिलं की एक मंकी होता, तो ह्या गेटवर ना त्या गेटवरती चालला होता. आता ही खूप साधारण गोष्ट आहे लोकांसाठी, इट्स नॉट लाईक की खूप मोठं काय झालंय. जंगलामध्ये मंकी तर असतात है ना, पण मला
काय माहिती त्यांनी लक्ष ओढलं आणि मी असं बघत होते त्याच्याकडे, म्हणजे मी कंटिन्यू बघत होते जोपर्यंत तो इथून रोड क्रॉस म्हणजे ते गेट क्रॉस करून त्या बाजूला नाही गेला तोपर्यंत मी त्याला बघतच होते. आणि असं वाटलं की ते काहीतरी संकेत आहे किंवा माझं जे म्हणणं होतं न सांगता जे म्हणणं होतं ना ते देवापर्यंत पोचलं, अशा टाईपचं फिलिंग मला आपोआपच आलं आतून. आणि मग नंतर मी त्या गेटला फेरी मारून पलीकडनं परत इन गेटला आले. परत तोच अनुभव मी एक्सपिरियन्स केला आणि इतका अमेझिंग एक्सपिरियन्स होता. जर तुमच्यातला कोणी गेलं नसेल तर 100% त्यांनी जाऊन बघायला पाहिजे. एकदा तरी जाऊन या. अशी जागा ना आता अर्थवरती खूप कमी राहिलेली आहे, ठीक आहे, जिथे अशा टाईपची फिलिंग येते, अशा टाईपची एनर्जी फील होते है ना. आणि डेफिनेटली याला फील करायला पाहिजे. किती दिवस आहे नाही माहिती आपल्याला आहे ना. कलियुग एवढा चरमवरती आहे. किती दिवस देव इथे थांबतील नाही सांगता येते. अशी एनर्जी किती दिवस राहील नाही सांगता येते. असे संत खूप कमी होऊन गेले जे इतके महान होते. त्यांच्या इतक्या स्टोरीज प्रचलित आहेत, खूप आहेत. तुम्ही बघितलं तर खूप तुम्हाला दिसेल. पण एक स्टोरी मला त्या गाडीवाल्याने सांगितली, जे तिकडचे गाडीवाले होते त्या दादांनी सांगितली की एकदा ना बाबा दाढी बनवायला गेलेले गावात आणि गावातल्या एका नाईकडे गेले, म्हणजे ते जो दाढी करतो तो, आणि त्याच्याकडे जाऊन बसले दाढी करायला. तर असंच तो खूप उदास दिसत होता. तर त्यांनी विचारलं की बाबा काय झालं तुला, काय असा दिसतोयस. तर तो म्हटला की मला ना माझा मुलगा 12-13 वर्षाचा घर सोडून निघून गेला, 1-2 महिने झाले, आला नाहीये परत. तर मला खूप काळजी वाटते, काय माहिती कुठे असेल, कसा असेल, रागात निघून गेलाय, आता कळत नाहीये काय आहे कुठे. तर बाबांनी त्याचं म्हणजे दुःख ओळखलं आणि बाबा तिथून ना अर्धीच दाढी बनवली आणि उठून थोडेसे बाजूला गेले, बाहेर गेले असं सांगितलं त्यांनी मला. आणि थोड्या वेळाने परत आले, दाढी वगैरे पूर्ण बनवली, आपली कंबल घेतली आणि ते निघून गेले तिकडनं. आणि गेल्यानंतर मग 2 दिवसांनी त्या नाईचा मुलगा त्यांच्या घरी परत आला. तर त्यांना खूप आनंद झाला. अरे तू कुठे होतास, कसं काय आलास, काय झालं. तर तो म्हटला मी खूप लांब निघून गेलेलो रागारागात, पण येताना माझ्याकडे यायला पैसे पण नव्हते है ना, म्हणून मी अडकून बसलेलो, मला येता आलं नाही. आणि मग एक ना अर्धवट दाढी केलेला एक बाबा आला माझ्याकडे, कंबल ज्यांनी घेतली होती अंगावरती, आणि त्यांनी ना मला काही पैसे दिले आणि मला म्हटले तुझे वडील तुझं खूप आठवण काढतात, तुला लवकरात लवकर परत जायला पाहिजे. आणि त्या पैशांनीच मी परत आलो, नाहीतर मला येता आलं नसतं. आणि त्या नाईच्या डोळ्यात एकदमच पाणी आलं. त्याच्यासमोर बाबा उभे राहिले. त्याला कळलं हे बाबाचा चमत्कार आहे. आणि म्हणजे असे हजारो स्टोरीज तिकडे ना ऐकायला भेटतात आपल्याला. एवढी मोठे पुस्तकं आहेत बाबाची है ना. तर बाबांना ना हनुमानाचा अवतार म्हटला जातो. तर त्यांचे चमत्कार, तो अंश कुठे ना कुठे होता त्यांच्यामध्ये, हे बिलकुल आपल्याला म्हणजे ना साध्य करतात. असे चमत्कार आहेत त्यांचे. तर डेफिनेटली एकदा तरी लोकांना ना अशा ठिकाणी जाऊन व्हिजिट करायला पाहिजे. हे असं ना देशी विदेशी खूप लोकांनी इथे दर्शन घेतलेत बाबाचे. आता तरी चांगलं आहे, पण हे खूप वर्षापूर्वीचं आहे मंदिर. आणि ते जे एनर्जी आहे ना ती फील करू शकता तुम्ही है ना. जर अशा ऑफ सीझन मध्ये गेलात ना त्यावेळेला तर खूप व्यवस्थित करू शकता. मला तर असं वाटतं की जुलै इज व्हेरी गुड मंथ है ना जाण्यासाठी तिकडे, कारण काहीही गर्दी नव्हती, 10-15 लोक होती, खूप व्यवस्थित दर्शन झालं. कारण ना धक्काबुक्की होते, हे काय बोलतायत ते काय बोलतायत, लोक खूप सारी आहेत, तर ना तुम्ही तो अनुभव नाही करू शकणार तेवढ्या गर्दीमध्ये. पण आरामात जर गेलात ना, जुलै मंथ इज रिअली गुड. तर खूप सारे अनुभव मी ऐकले त्यांच्याबद्दल आणि खूप छान वाटलं मला. जसं मी तिकडनं निघत होते ना सेकंड टाइम पण दर्शन करून, खूप जास्त समाधानी होते मी. एकच हनुमान चालीसा झाला माझा तिकडे उभं राहून साईडला, कारण उभंच राहू देत नव्हते, चला चला निघा 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 असं होतं. पण तो एक हनुमान चालीसा पण ना मला असं वाटलं की 40 हनुमान चालीसा मी केले, या टाईपचं फिलिंग होतं माझ्यासाठी. सो डेफिनेटली एकदा तुम्हाला व्हिजिट करायला पाहिजे. असे संत, अशी लोक, अशी एनर्जी सगळीकडे नाही भेटत है ना. तर ते अनुभव नक्की करायला पाहिजे. आणि गेल्याशिवाय ते शब्दात व्यक्त करणं शक्यच नाहीये.